स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. जामखेड शहरातील मोरे वस्ती येथील दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं जामखेड पब्लिक स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जामखेड पब्लिक स्कूलच्या वतीनं लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजा करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ राजल शांतीलाल गुगळे या होत्या, तर प्रमुख पाहुण्या सौ पुष्पा सुवालाल गांधी होत्या. यावेळी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक सिंघवी, सैफुल्ला खान, संचालिका नलिनी कुलकर्णी, लना होशिंग विद्यालयाचे माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य सुजित उबाळे, सौ अंजली अरुण चिंतामणी, सौ रत्नमाला सुरेश बेदमुत्था, सौ मीना अशोक शिंगवी, सौ अनीस सैफुल्ला खान, दैनिक सूर्योदयचे उपसंपादक धनराज पवार आदी शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कला प्रकार. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्याबरोबर चित्रपटातील गाण्यांवर नृत्य केलं, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नाटक सादर केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक भोगिल सर, शिक्षिका सौ डहाळे, सौ चव्हाण, सौ जिरेकर, सौ हजारे, सौ भोगिल, सौ सातपुते कल्याणी, सौ सातपुते कीर्ती, सौ राळेभात, पुराणे सर, खरात सर, पुलावळे काका, काकडे मावशी आदींनी परिश्रम घेतला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ डहाळे मॅडम व सौ चव्हाण मॅडम, सौ जिरेकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन पुराणे सर यांनी मांडले. प्राचार्य सुजित उबाळे व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीते व भाषणांद्वारे उपस्थितांची मन जिंकली. प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड. च्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचं दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड पब्लिक स्कूल जामखेडच्या या आनंदी वातावरणात सहभागी झाल्याबद्दल उपस्थित आपणा सर्व पालकांचं मनापासून मी या ठिकाणी सहर्षी स्वागत करतो. याचबरोबर या वार्षिक स्नेहसंमेलनाला ज्या अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेल्या आहेत अशा सौ गुगळे मॅडम वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25च्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल सहर्ष स्वागत करतो. मी जास्त काही त्या ठिकाणी प्रास्ताविक करणार नाही, परंतु एकच सांगू इच्छितो की दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे हे जामखेड पब्लिक स्कूल जामखेड दरवर्षी वेळोवेळी अनेक उपक्रम ज्या पद्धतीने विद्यार्थ्याला शिक्षणाची गरज असते त्याच पद्धतीनं विद्यार्थ्याला सांस्कृतिक क्षेत्रात असेल, खेळांच्या क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रात कशा पद्धतीने चांगलं बनवता येईल याचा प्रयत्न आमच्या शाळेचे प्रत्येक शिक्षक शिक्षिका करत असतात. त्याबद्दल मी सर्व आदरणीय शिक्षकांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आणि याचबरोबर सांगू इच्छितो की आपल्या शाळेचं प्रांगण
हे अतिशय सुसज्ज, याचबरोबर जर कोणतीही वर्गखोली पाहिली तर नक्कीच प्रशस्त आणि स्वच्छ असणारी अशी वर्गखोली आहे. आणि याचबरोबर प्रत्येक शिक्षिका, प्रत्येक शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम देऊन त्यांना शिकवण्याचं कार्य करत असतात. त्याबद्दल मनापासून त्यांचीसुद्धा धन्यवाद देतो आणि पालकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करत असताना, प्रत्येक कार्यक्रम आमची शाळा ज्यावेळेस राबवते त्यावेळेला आपला जो सहभाग असतो तो खरोखर वाखाणण्याजोगा असतो. जर ॲडमिशन प्रवेश घ्यायचा असेल, जर तुमचं सगळ्यांचं सहकार्य जर मिळालं तर माझी अशी इच्छा आहे की मागच्या वर्षी पण आपण UKGचा क्लास नंतर पहिलीचा जो वर्ग आहे तो आपण मार्चमध्येच सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि काही विद्यार्थी त्यामध्ये आले पण होते, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला पण होता. तर त्याबद्दल मनापासून या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सहर्ष स्वागत करतो. कारण असं म्हणतात की आईशिवाय माया नाही, काट्यांशिवाय गुलाब नाही, आईशिवाय माया नाही, काट्यांशिवाय गुलाब नाही आणि प्रमुख पाहुण्यांशिवाय कुठलाही कार्यक्रम नाही. आणि नक्कीच तुम्ही सर्व आमच्यासाठी आदरातीत आहात, परंतु कोणाला तरी स्टेजवर बोलावून कोणाचे तरी शुभ हस्ते सरस्वती पूजन करणं गरजेचं असतं. म्हणून आपण या ठिकाणी या सर्व माता भगिनींना बोलवून त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक एकदम मला आमंत्रित केल्याबद्दल मी शाळेच्या सर्व संचालक मंडळांचे आणि व्यवस्थापकांचे आभार मानते. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोडलगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.